Welcome students. In this mathematics lecture series, we are going to learn important and easy example of each question from MSBT question paper. MSBT चा जो बेसिक मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन पेपर आहे त्यामधील प्रत्येक प्रश्नात सोपे जे प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हे लेक्चर आपण शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आपण प्रत्येक प्रश्नामध्ये 1 बाय 1 एक्झाम्पल्स पाहणार आहोत. शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्सचे जे काही सोपे प्रश्न असतात 4 किंवा 6 मार्काला विचारले जाणारे ते 6व्या प्रश्नापर्यंत आहेत. पहिल्या प्रश्नात 2 मार्काचे सोपे प्रश्न असतात आणि नंतर दुसऱ्या प्रश्नापासून 5व्या प्रश्नापर्यंत 4 आणि 3 मार्काचे प्रश्न असतात. परंतु यामध्ये जे सोपे प्रश्न आहेत अल्जेब्रा पहिल्या युनिटमधील किंवा ट्रिग्नॉमेट्री, स्ट्रेट लाईन, डेरिव्हेटिव्ह आणि स्टॅटिस्टिक या 5 युनिटमधले जे सहज आणि सोपे सोडवता येण्यासारखे जे प्रश्न आहेत ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तरी आपण हे लेक्चर अतिशय काळजीपूर्वक ऐकायचं आहे. प्रत्येक एक्झाम्पल ऐकून त्याच्यावरती सराव करायचा आहे आणि आपल्या MSBTच्या परीक्षेची चांगली तयारी करायची आहे. नाउ सी दिस फर्स्ट एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मधील हे पहिलेच एक्झाम्पल आहे. पहा, नेहमी विचारलं जाणारं एक्झाम्पल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इफ log ऑफ x प्लस 5 इफ दिस log ऑफ x प्लस 5 टू द बेस 3 इज इक्वल टू 4. आता हे सोडवत असताना काय करायचं, इथं आपल्याला x ची किंमत काढायला विचारली. या सूत्राचा वापर करायचा आहे. log ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x असा असेल तर y इज इक्वल टू a रेस टू x असं लिहायचं. इफ log ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x म्हणजे काय करायचंय, हे ब्रॅकेट म्हणजे x प्लस 5 हे फक्त लॉग काढायचं यातलं. x प्लस 5 इज इक्वल टू हे 3 बेसला आहे ते फक्त इकडे राईटला घ्यायचं, ते पण बेसलाच ठेवायचं. 3 रेस टू 4 असं घ्यायचंय. इथला बेसचा 3 इथं 3 रेस टू 4 घ्यायचं. लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त इंटरचेंज करू नका, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 3 रेस टू 4 आणि हे सिम्प्लिफाय करायचं. x प्लस 5 इज इक्वल टू 3 रेस टू 4 म्हणजे काय, तर 3 product of 3 4 times, so this will be 81. x plus 5 is equal to 81, therefore this will be 81 minus 5. हे 5 आहे, इकडे लेफ्टला आहे, राईटला घ्या, मायनस होईल. so what we get, x is equal to 76. so in this way you have to find the value of x. this is example of 2 marks in your exam. now see this next example from question number 1. पहिल्या प्रश्नातील आणखी पुढील एक्झाम्पल पहा जे की 2 मार्कासाठी विचारलं जातं. फाइंड द स्लोप अँड इंटरसेप्ट या 2 व्हॅल्यू विचारतात. नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. फाइंड द स्लोप अँड इंटरसेप्ट. लाईन इज गिव्हन. हे लाईनचं इक्वेशन आहे 3x प्लस 4y इज इक्वल टू 12. राईट दिस इन जनरल फॉर्म म्हणजे काय, 3x प्लस 4y हे 12 आहे ते फक्त लेफ्टला घ्या इज इक्वल टू 0. यू कॉल दिस इज इक्वेशन 1. आता स्लोप विचारलाय. फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड स्लोप. आता हे स्लोपचा काय फॉर्म्युला आहे, स्लोप इज इक्वल टू मायनस a अपॉन b. मायनस a म्हणजे काय, तर कोएफिशियंट ऑफ x आणि b म्हणजे कोएफिशियंट ऑफ y. इट्स व्हेरी सिम्पल, अतिशय सिम्पल आहे. स्लोपचा फॉर्म्युला आहे मायनस a अपॉन b. a म्हणजे कोएफिशियंट ऑफ x. इथला जो x आहे त्याचा कोएफिशियंट लिहायचा आहे, हे मायनस साइन पुढे लिहायचे. मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स, एक्सचा कोएफिशियंट इथे 3 आहे. कोएफिशियंट ऑफ y इथं 4 आहे. दिस इज मायनस 3 अपॉन 4 अँड दिस इज कॉल्ड ॲज अ स्लोप अँड युजली वी डिनोट इट बाय m. जर स्लोप असेल तर m ह्या लेटरनं आपण दाखवतो. दिस इज स्लोप. नेक्स्ट इंटरसेप्ट. आता ही इंटरसेप्ट फाइंड करत असताना 2 इंटरसेप्ट फाइंड करायचे तुम्हाला. एक्स इंटरसेप्ट पहिल्यांदा काय करणार आहे आपण, एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट काढत असताना काय करायचं, पुट y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. टू फाइंड एक्स इंटरसेप्ट y इज इक्वल टू 0 म्हणजे हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये y बरोबर 0 ठेवा. दॅट मीन्स 3x प्लस 4y मीन्स 0 मायनस 12 इज इक्वल टू 0 आणि सिम्प्लिफाय करायचे. 3x हे 4 इंटू 0 0 होईल, हे मायनस 12 राईटला घ्या म्हणजे 3x इज इक्वल टू 12 होईल.
So x is equal to 12 upon 3, which is equal to 4. So this is x is equal to 4. So this is called as a x intercept. Second part, y intercept. आता x इंटरसेप्ट काढत असताना y बरोबर 0 ठेवलं होतं. y इंटरसेप्ट काढत असताना काय करायचं, x बरोबर 0 ठेवायचं इन इक्वेशन ऑफ गिवन स्ट्रेट लाईन. हे जे स्ट्रेट लाईनचे इक्वेशन दिले यामध्ये किंवा यामध्ये कुठे ठेवा. सो व्हॉट हॅपन्स 3 इंटू 0, इथे x बरोबर 0 ठेवा, प्लस 4y इज इक्वल टू 12. हे मायनस 12 आहे, इकडे राईटला गेल्यानंतर इक्वल टू 12 आहे. So 3 into 0, this will be 0 plus 4y is equal to 12. फक्त सिम्प्लिफाय करायचं आणि y ची किंमत काढायची. That means 4y is equal to 12, y is equal to 4 इथं मल्टिप्लाय, राईटला डिवाइड होईल, 12 upon 4 असेल, which is equal to 3. So this is y intercepts. So in this way we find slope, intercept, x intercept and y intercepts. The next example of even and odd function. Now if f of minus x, even आणि odd कधी म्हणायचे पहा. even आणि odd चेक करण्यासाठी काय करायचं, put x is equal to minus x in given equation. f of minus x is equal to f of x असेल तर त्याला आपण even फंक्शन म्हणतो, आणि f of minus x is equal to minus of f of x असेल तर त्याला आपण odd फंक्शन म्हणतो. एवढ्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट, पुट x इक्वल टू मायनस एक्स. त्याच्यानंतर एफ ऑफ मायनस एक्स आणि एफ ऑफ एक्स या दोन्ही किमती सारख्या आल्या तर इवन म्हणायचं. एफ ऑफ मायनस एक्स हे मायनस ऑफ एफ ऑफ एक्स आलं तर त्याला ऑड फंक्शन म्हणायचं. नाव सी दिस, टेक एफ ऑफ एक्स. या ठिकाणी एफ ऑफ एक्स काय दिलंय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स अपॉन 2. यू कॉल दिस इज इक्वेशन 1. आता आपल्याला काय करायचंय, इवन आणि ऑड. सो नेक्स्ट स्टेप इज पुट x इज इक्वल टू मायनस एक्स. ज्या ठिकाणी x आहे या इक्वेशन मध्ये रिप्लेस ईच x बाय मायनस एक्स. बोथ साइडला रिप्लेस करायचे, लेफ्टला म्हणजे काय होईल या ठिकाणी एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्सच्या ऐवजी काय ठेवणार आहे मायनस एक्स प्लस ई रेस टू हे मायनस आणि इन्स्टेड ऑफ दिस एक्स पुट इन ब्रॅकेट. इथं एक्सच्या ऐवजी मायनस एक्स ठेवत असताना ब्रॅकेटमध्ये ठेवा divided by 2 which is equal to, now simplify this, this is e raised to minus x plus minus into minus this will be plus म्हणजे या ठिकाणी e raised to plus x असेल upon 2 which is equal to, आता e raised to minus x plus e raised to x, we can write this plus term first, e raised to x plus e raised to minus x म्हणजे 2 plus 3 is same thing as 3 plus 2. So we write e raised to x, e raised to minus x. हे जे आहे e raised to minus x plus e raised to x हे आपण असं लिहू शकतो e raised to x plus e raised to minus x divided by 2. So this is value of f of x, f of minus x which is equal to e raised to x plus e raised to minus x. हे म्हणजेच काय, फर्स्ट इक्वेशन मध्ये दिस इज नथिंग बट फर्स्ट इक्वेशन विच इज व्हॅल्यू ऑफ f of x. हीच काय आहे f of x ची किंमत आहे. सो व्हॉट वी गेट ॲट लास्ट, f of minus x is equal to f of x. So by this definition f of x is equal to even function. Now see this next example from question number 1 to find value of function. याच्या आधी जे एक्झाम्पल बघितलं ते आपण इवन आणि ऑडच आहे. दोन्ही पैकी एक एक्झाम्पल 2 मार्कासाठी पहिल्या प्रश्नामध्ये विचारतात. एक तर टू फाइंड व्हॅल्यू ऑफ फंक्शन किंवा स्टेट वेदर गिवन फंक्शन इज इवन ऑड. आता हे व्हॅल्यू ऑफ फंक्शनचं एक्झाम्पल कसं सोडायचं पहा. याच टाईपची सिंपल एक्झाम्पल असेल. लेट दिस इज एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज हिअर एक्स रेस टू 4 मायनस 2x प्लस 7. याच्यावरून याची सम काढायची. पहिल्यांदा एफ ऑफ 0 काढायचे. एफ ऑफ 0 काढत असताना काय करायचं तर पुट एक्स इज इक्वल टू 0. पुट एक्स इज इक्वल टू 0. बोथ साइड दोन्ही बाजूला जिथं एक्स आहे त्या एक्सच्या ऐवजी काय करायचं 0 ठेवायचं म्हणजे एफ ऑफ 0 ची किंमत मिळते. लेफ्टला ठेवा म्हणजे एफ ऑफ 0 येईल. राईटला ठेवायचं एक्स रेस टू 4 आहे म्हणजे 0 रेस टू 4 मायनस 2 इंटू 0 प्लस 7. सो वी गेट हिअर 7. यू मे यूज कॅल्क्युलेटर.
दिस इज व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ 0. त्याचप्रमाणे एफ ऑफ 2 ची किंमत काढायची. एफ ऑफ 2 ची किंमत काढण्यासाठी आता x इक्वल टू 0 पहिल्यांदा ठेवलं होतं, नंतर पुट x इक्वल टू 2 करा एफ ऑफ x मध्ये इन एफ ऑफ x किंवा इक्वेशन 1 म्हणूया त्याला आपण, त्याला इक्वेशन 1 म्हणा. सो व्हॉट वी गेट, जिथे x आहे त्याच्याऐवजी 2 ठेवा, म्हणजे काय होईल, एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2 raised to 4 minus 2 into 2 plus 7. So this is 2 raised to 4. 2 raised to 4 म्हणजे काय, the product of 2 4 times. So this will be 4 into 4 which is equal to 16. So 16 minus 2 into 2 is 4 plus 7. आणि याचं ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं आहे. यू मे यूज कॅल्क्युलेटर और डू डायरेक्टली. 16 minus 4 काय, 12 plus 7 which is equal to 19. याची सम फक्त ॲक्युरेट आली पाहिजे. सो दिस इज एफ ऑफ 2. सो व्हॉट इज आस्क्ड, एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 2 which is equal to, what is f of 0? F of 0 is 7 plus 9 which is equal to 26. So this is, in this way we have to find value of a function. So this is answer. याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे स्टॅटिस्टिक मधील, टू फाइंड रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज. नेहमी विचारला जाणारा आणि अतिशय सोपा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असतो, टू फाइंड रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज. या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला या व्हॅल्यू दिल्या असतील, एल फॉर लार्जेस्ट व्हॅल्यू, याच्यातली लार्जेस्ट व्हॅल्यू शोधायची. यू फाइंड लार्जेस्ट व्हॅल्यू फ्रॉम दिस डेटा. हे रॉ डेटा आहे, लार्जेस्ट व्हॅल्यू शोधायची, त्याला एल म्हणायचे. या ठिकाणी 31 आहे. एस फॉर स्मॉलेस्ट व्हॅल्यू, फक्त हे केअरफुली चेक करायचे, स्मॉलेस्ट व्हॅल्यू. सो एस इज इक्वल टू, या संपूर्ण डेटामध्ये 1 हे काय स्मॉलेस्ट आहे. So L is equal to 31, S is equal to 1. Now you have to find two values. दोन व्हॅल्यू तुम्हाला शोधायच्या. पहिली आहे रेंज. रेंजचा फॉर्म्युला आहे L minus S which is equal to largest value minus smallest value, म्हणजे 31 minus 1 which is equal to 30. हा सर्वात सोपा प्रश्न असेल तुमच्या प्रश्नपत्रिकेमधील. दिस इज रेंज. अँड नेक्स्ट, कोएफिशियंट ऑफ रेंज. कोएफिशियंट ऑफ रेंज याचा फॉर्म्युला आहे L minus S अपॉन L plus S विच इज इक्वल टू. आता या ठिकाणी न्यूमरेटरला L मायनस आहे हे लक्षात ठेवा. इथं जे L मायनस आहे रेंजचं तेच इथं न्यूमरेटरला असेल L मायनस S अपॉन L प्लस असेल. त्याच्यामध्ये इंटरचेंज करू नका, अन्यथा उत्तर चुकू शकतं. सो दिस विल बी, व्हॉट इज L? L इज 31, S इज 1. So we write here 31 minus 1 upon 31 plus 1 which is equal to 30 upon 32. आता याचं उत्तर कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने तुम्ही शोधायचे आहे, which is equal to 0.9375. So this is value of coefficient of range. So in this way you have to solve. या पद्धतीने हे अतिशय सोपं असणार आणि सहज 2 मार्क्स, याचे मार्क्स 2 आहेत पहिल्या प्रश्नातलं हे एक्झाम्पल आहे. Now see this next example of matrix. What is asked? A 2 minus 3 1 5, B 3 minus 1 2 1 0 2. हे दोन मॅट्रिक्स दिलेत आणि हे व्हेरीफाय करायचे. ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. म्हणजे काय करायचं, आधी ए बी ची किंमत काढायची, ए इंटू बी. ए बी ची किंमत काढायला आधी ए मॅट्रिक्स लिहा, नंतर मॅट्रिक्स बी लिहा. आता त्याची ऑर्डर बघायची, म्हणजे पहिल्याचे रो 2 आणि कॉलम 2 आहेत, म्हणजे ऑर्डर 2/2 आहे. दुसऱ्याचे कॉलम रोज 2 आहेत, कॉलम 3 आहेत, 2/3 आहे. म्हणजे काय, येणारा जो मॅट्रिक्स असेल याचे कॉलम आणि याचे रो सारखे असायला पाहिजेत आणि येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही 2/3 असते. 2/3 म्हणजे काय, देर आर 2 रोज अँड 3 कॉलम्स. आणि असे रोज आणि कॉलम्स असतील तर इथला एलिमेंट्स काय असेल, R1 C1, R1 C2 आणि R1 C3. म्हणजे एलिमेंटची पोझिशन काय आहे, तर फर्स्ट रो आणि थर्ड कॉलममध्ये. त्याचप्रमाणे हा एलिमेंट कुठे आहे, तर सेकंड रो. दिस इज आधी रो मेन्शन करायची, सेकंड रो
first column. This is second row, second column, and this is second row, third column. आता जशी पोझिशन मांडली आहे त्या पद्धतीनं काय करायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे इथं R1C1 म्हटलंय, विच इज इक्वल टू R1C1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 into 3 दिस विल बी 6, -3 into 1 दिस विल बी -3. इथं R1C2 आहे म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम आहे. 2 into -1 -2 -3 into 0 हे 0 असेल. त्याच पद्धतीने 2 into 2 4 हे -3 into 1 म्हणजे -3. नेक्स्ट रो R2C1 म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 into 3 3, 5 into 1 5. त्याचनंतर R2C2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम 1 into -1 -1, 5 into 0 that will be 0, 1 into -1 -1, 5 into 0 0. त्याच्यानंतर R2C2 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम 1 into 2 this will be 2 plus 5 into 1 that will be 5. आणि हे सिम्प्लिफाय करायचं, which is equal to 6 minus 3 is 3, this will be -2, 4 minus 3 is 1, 3 plus 5 is 8, -1 plus 0 is -1, आणि 2 plus 5 is 7. So this is value of AB. आता या AB वरून काय करायचं आहे, आपल्याला AB ट्रान्सपोज लिहायचं आहे. सो व्हॉट इज AB ट्रान्सपोज? ट्रान्सपोज म्हणजे काय, तर सिम्पली इंटरचेंज रोज इंटू कॉलम. म्हणजे हे रोज आहे त्याचा कॉलम लिहायचा. 3 - 2 1 त्याचा कॉलम लिहा. 3 - 2 1. त्याच्यानंतर ही सेकंड रो आहे 8 - 1 7 त्याचा सेकंड कॉलम लिहा. 8 - 1 7. कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1. हे झालं लेफ्ट हँड साईड. आता राईट हँड साईडची व्हॅल्यू शोधायची. B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज इज इक्वल टू, आधी B ट्रान्सपोज लिहायचा. B ट्रान्सपोज म्हणजे काय, तर ही मॅट्रिक्स आहे B, त्याचा ट्रान्सपोज म्हणजे हे फर्स्ट रो आहे त्याचा फर्स्ट कॉलम लिहा. सेकंड रो आहे त्याचा सेकंड कॉलम लिहा. दिस इज B ट्रान्सपोज. हा B आहे त्याचा हा ट्रान्सपोज आहे. इंटू A ट्रान्सपोज म्हणजे हे मॅट्रिक्स, हे फर्स्ट रो राईट दिस ॲज फर्स्ट कॉलम, दिस इज सेकंड रो राईट दिस ॲज सेकंड कॉलम. आता पुढे काय करायचंय, याची ऑर्डर बघायची. रोज किती आहे 3, सो दिस इज 3/2 आणि दिस इज 2/3. आता याचे कॉलम, पहिले मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्याचे रोज सारखे आहेत. म्हणजे येणारा जो मॅट्रिक्स असेल त्याची ऑर्डर काय असेल, इथं 2 आहे, ऑर्डर काय असेल 3/2. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन करून येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे 3/2. 3/2 म्हणजे काय, देर आर 3 रोज अँड 2 कॉलम्स. मग आता याचे प्लेस कसे असतील, दिस विल बी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा सेकंड रो मध्ये फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. दिस इज थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम, दिस इज थर्ड रो अँड सेकंड कॉलम. आता जशी पोझिशन आहे त्या पद्धतीनं त्याचं काय करायचं, रो कॉलम मल्टिप्लिकेशन करायचं. विच इज इक्वल टू R1C1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 into 2 दिस विल बी 6, 1 into -3 -3. R1C2 फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 into 1 3, 1 into 5 5. R2C2 सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 into 2 -2, 0 into -3 0. त्याचप्रमाणे R2C2 म्हणजे -1 into 1 -1, 0 into 5 this will be 0, 0 into 5 this will be 0. त्याच्यानंतर R3C1 म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 into 2 4, 1 into -3 this will be -3. आणि लास्ट R3C2 थर्ड रो सेकंड कॉलम 2 into 1 2 प्लस 1 into 5 7. आणि याची ॲडिशन करायची, विच इज इक्वल टू 6 - 3 is equal to 3, 3 plus 5 is equal to 8, this is -2, -1 plus 0 is -1, 4 minus 3 is 1, and 2 plus 7 this will be, sorry, 2 plus 7 this will be 9. But what is R3C2?
2 into 2 1, 1 into 5 5, sorry this is 5. So 2 plus 5 is here 7. So call this equation number 2. आणि आता ऑब्झर्व करा, हे 3 8, हे -2 -1 आणि 1 7. That means these two are right hand side are same. Therefore left hand side also same. Therefore AB transpose is equal to B transpose into A transpose. This is verified. Now see next example on matrix. What is asked? Value of matrix A is given. A square minus 8A is asked. आता A square minus 8A कसं शोधतात पहा. A square शोधत असताना प्रॉडक्ट A into A घ्यायचा आहे मायनस 8A. नेक्स्ट स्टेपला काय करा, A ची किंमत ठेवा. A काय 2 4 4. दिस विल बी 4 2 4. दिस इज 4 4 2 इंटू A, म्हणजे परत एकदा A लिहायचा 2 4 4 4 2 4. दिस इज 4 4 2 minus 8A. Once again write A here. 2 4 4 4 2 4 4 4 2. आता या ठिकाणी हे दोन मॅट्रिक्स आहेत, याचं मल्टिप्लिकेशन करायचं. हे पण 3/3 आहे. दिस इज ऑल्सो 3/3. म्हणजे येणारा जो मॅट्रिक्स आहे इथला, त्याची ऑर्डर काय असेल 3/3 असेल. याचे कॉलम सारखे आणि याचे कॉलम आणि रोज सारखे आहेत. 3/3 म्हणजे काय, देर आर 3 रोज अँड 3 कॉलम्स. मग नेहमी मल्टिप्लिकेशन करतो त्या पद्धतीनं याची पोझिशन लिहायची. दिस इज R1 C1 R1 C2. दिस इज R1 C3. हा सेकंड रो आहे, म्हणजे R2 C1 R2 C2 R2 C3. हे थर्ड रो आहे, म्हणजे R3 C1 R3 C2 R3 C3. आणि या पद्धतीने याचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे काय करायचं, विच इज इक्वल टू, पहा विच इज इक्वल टू, इथं R1 C1 म्हटलंय म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 2 into 2 4 प्लस 4 into 4 दिस विल बी 16. अगेन 4 into 4 इज 16. त्याच्यानंतर R1 C1 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into 4 दिस विल बी 8. 4 into 2 अगेन 8 आणि 4 into 4 16. तिसरं पहा R1 C3 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 into 4 8 4 into 4 16 आणि 4 into 2 दिस विल बी अगेन 8. पुढं आता सेकंड रो R2 C1 म्हणजे 4 into 2 दिस विल बी 8. 2 into 4 दिस विल बी अगेन 8 आणि 4 into 4 16. मिडल R2 C2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम 4 into 4 16 2 into 2 4 आणि 4 into 4 16. सॉरी 2 into 4 into 4 16 2 into 2 4 प्लस 4 into 4 16. आता इथला पहा R2 C2 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम 4 into 4 16 2 into 2 2 into 4 that is 8 आणि 4 into 2 अगेन दिस इज 8. आता थर्ड रो R3 C1 4 म्हणजे 4 4 2 आणि 2 4 4 असं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 into 2 दिस विल बी 8. 4 into 4 दिस विल बी 16 आणि 2 into 4 दिस विल बी 8. R3 C2 म्हणजे थर्ड रो सेकंड कॉलम, हे थर्ड रो आणि सेकंड कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 into 4 दिस विल बी 16. 4 into 2 this will be 8. 2 into 4 this is 8. 2 into 4 this is 8. 4 into 4 16. 4 into 2 8. 2 into 4 8. And last R3 C3 म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम 4 into 4 16. 4 into 4 again 16 and 2 into 2 this will be 4. So in this way minus this is 8a that is multiply 8a म्हणजे काय, याच्या प्रत्येक एलिमेंटला 8 ने मल्टिप्लाय करायचं. 2 into 8 sorry 2 into 2 that is 16. 2 into 4 this will be 32. 8 into 4 this is again 32.
Similarly, 8 into 4, 32. 8 into 2, 16. 8 into 4, 32. And here 32, 32, 16. Now we subtract. Now इथं simplify करा. हे 4 plus 16 plus 16. This will be 32 plus 4, that is 36. याची first element ची व्हॅल्यू काय? 36. This will be 8 plus 8 plus 16. That will be 32. Here is also 8 plus 8 plus 16 is 32. So in this way, what we get, sums are 32, 36, 32. Here 32, 32, 36. And this minus, this will be 16, 32, 32, 32, 16, 32, and 32, 32. There are सिमिलर व्हॅल्यूज नॉन डायगोनल व्हॅल्यूज जे आहेत त्या सिमिलर मिळतात. म्हणजे हे डायगोनल म्हणतात याला. हे डायगोनल व्हॅल्यूज आर सेम आणि नॉन डायगोनल व्हॅल्यू ज्या आहेत त्या पण सेम आहेत. विच इज इक्वल टू, आता सबट्रॅक्शन करा. 36 minus 16, 32 minus 32, again 32 minus 32. Here is also 32 minus 32. इथे 36 minus 16, 32 minus 32. इथे काय? Here 32 minus 32, 32 minus 32 आणि 36 minus 16. आणि याची किंमत काढायची. Which is equal to 36 minus 16, 20. This is 0, 0. This is 0, 20, 0. This is 0, 0, 20. So this is value of, याची व्हॅल्यू ही कशाची किंमत आहे? तर a square minus 8a. सो इफ यू ऑब्झर्व, दीज आर डायगोनल एलिमेंट्स. हे डायगोनल एलिमेंट्स कसे आहेत? इक्वल आहेत. आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स जे आहेत ते 0 आहेत. डायगोनल एलिमेंट्स जर इक्वल असतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स जर 0 असतील तर देअरफॉर वी कॉल विच इज अ स्केलर. दिस इज कॉल्ड ॲज अ scalar matrix. Scalar matrix. So in this way you obtain value of a square minus 8a, which is a scalar matrix. Hence the proof. So next example, which is asked in question number 2. आता आणखी एक एक्झाम्पल पहा. लॉगचा आहे, जे नेहमी दुसऱ्या क्वेश्चन मध्ये विचारतात. दिस इज आस्क्ड टू सिम्प्लिफाय. हे कसं सिम्प्लिफाय करायचं पहा. सोल्युशन ऑफ दिस. This is given expression which is equal to 1 upon log of 10 to the base 5 plus 1 upon log of 10 to the base 20. या ठिकाणी डिनॉमिनेटरला काय करायचे? दोन्ही ठिकाणी हे चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला, लॉग ऑफ बी टू द बेस ए, हा चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला वापरायचा. लॉग ऑफ बी टू द बेस ए म्हणजे काय? लॉग बी अपॉन लॉग ए. मग या ठिकाणी नेक्स्ट स्टेपला काय पहा. विच इज इक्वल टू 1 अपॉन, वी राईट दिस एज लॉग 10 अपॉन लॉग 5. बी अपॉन ए असेल तर लॉग बी अपॉन लॉग ए. लॉग 10 टू द बेस 5 असेल तर लॉग 10 अपॉन लॉग 5 प्लस दिस इज 1 अपॉन लॉग 10 अपॉन लॉग 20. आता हे डिवाइड आहे, इथं डिवाइड आहे म्हणजे मल्टिप्लाय होईल. इन्व्हर्ट मल्टिप्लाय म्हणजे थोडक्यात उलटून गुणिले होईल. विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय म्हणजे मल्टिप्लाइड बाय याचा इन्व्हर्स घ्यायचा आहे व्यस्त म्हणजे काय होतो? लॉग 5 अपॉन लॉग 10 प्लस here is also 1 into हे डिवाइड मल्टिप्लाय होईल लॉग ऑफ 10 अपॉन लॉग ऑफ 20. नाव डिनॉमिनेटर्स आर इक्वल. याचे छेद जे आहेत ते समान आहेत. हे लॉग 10 आहे, इथं लॉग 10 आहे, सॉरी इथं पण लॉग 10 आहे. सो व्हॉट वी गेट, दिस ऑल्सो लॉग 10. डिनॉमिनेटर्स आर इक्वल. छेद समान असतील, याचे छेद समान आहेत म्हणजे अंशांची बेरीज करायची. हे 1 into log 5 log 5 येईल. विच इज इक्वल टू लाईक दिस log 5 प्लस दिस इज log 20 अपॉन log ऑफ 10. आता इथं न्यूमरेटरला परत एकदा रूल वापरायचे. लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ
m into n. Call this is m, this as n. याला m म्हणा, याला n म्हणा. log m प्लस log n म्हणजे काय, तर log m into n असेल, which is equal to log m means 5 into 10 upon this will be log 10. Next step, log 5 into 10, sorry 5 into 20. This is 5 into 20. 5 into 20, this will be 100. याची किंमत काय, log 100 upon log 10 असेल. Now this log 100 we can write it like this. हे log 100 आपल्याला असे येते log of 10 स्क्वेअर म्हणजे 10 चा वर्ग भागिले log of 10. आता परत एकदा log m raised to n हा रूल वापरायचा. m raised to n म्हणजे काय, n log m. log m raised to n हे पॉवर फक्त log च्या समोर घ्या, म्हणजे हे जे 2 आहे ते इथे log च्या समोर घ्या, म्हणजे काय होईल, that means we get here 2 log 10 upon log 10. Now this log 10 upon log 10 will get cancelled, which is equal to 2. So this is required value of given expression. Now see this next example of trigonometry asked in question number 2 किंवा कुठल्याही पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या कोणत्याही प्रश्नामध्ये असू शकतं. What is asked, tan of x is equal to 5/6, tan y is equal to 1/50, 11. Show that x plus y is equal to pi/4. आता मोस्टली जर एक्झाम मध्ये टॅन चे एक्झाम्पल आलं तर टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरायचा असतो. सो यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला टॅन ए प्लस बी. टॅन ए प्लस बी म्हणजे काय, तर टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. युजिंग दिस, इथे जर प्लस असेल तर न्यूमरेटरला प्लस घ्यायचं, अपोजिट त्याच्या मायनस घ्यायचं. पुट हिअर a इज इक्वल टू x अँड b इज इक्वल टू y. या एक्झाम्पल मध्ये काय करा, a बरोबर x ठेवा, b बरोबर y ठेवा. सो हाऊ दिस बिकम्स, दिस विल बी टॅन ऑफ a प्लस b म्हणजे x प्लस y इज इक्वल टू टॅन a बरोबर काय ठेवायचं, x म्हणजे टॅन x येईल, प्लस दिस विल बी टॅन y 1 minus tan x into tan y which is equal to, now put values. आता याची किंमत दिलेली आहे tan x ची which is 5/6 plus tan y ची किंमत दिली आहे 1/11. 1 minus tan x म्हणजे काय 5/6 into tan y म्हणजे काय 1/11. put values, ज्या गिवन व्हॅल्यूज आहेत tan x tan y या व्हॅल्यूज काय करायच्या याच्यामध्ये ठेवायच्या. नाउ सिम्प्लिफाय दिस विच इज इक्वल टू, आता इथे ऍडिशन करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ठीक आहे, डिनॉमिनेटर्स आर नॉट इक्वल. 5 into 11 दिस विल बी 55 प्लस 6 into 1 6 अपॉन 11 into 6 दिस विल बी 66 विच इज इक्वल टू 1 मायनस हे 5 into 1 5 येईल अपॉन 6 into 11 दिस विल बी 66. दिस इज व्हॅल्यू ऑफ टॅन ऑफ एक्स प्लस वाय. ही टॅन ऑफ एक्स प्लस वाय ची किंमत आहे. ऍडिशन करा, 55 प्लस 6 दिस विल बी 61 अपॉन 66. आता या ठिकाणी परत डिनॉमिनेटर्स आर नॉट इक्वल. हे 1 चं डिनॉमिनेटर 1 आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो 1 into 66 इज 66 मायनस 5. 1 into 66 is 60 मायनस 5 into 1 5 आणि 66 into 1 this will be 66. Now simplify this. This will be 61 upon 66. हे 66 minus 5 येणार 61 upon 60. आता या ठिकाणी डिव्हिजन आहे. डिव्हिजन म्हणजे काय, तर इनवर्ट मल्टिप्लिकेशन, त्यातला व्यस्त गुणिले करा डिनॉमिनेटरला. सो दिस विल गेट कॅन्सल, दॅट मीन्स वी गेट इज इक्वल टू 1. सो टॅन ऑफ एक्स प्लस वाय याची किंमत किती येते, 1 येते. आता फॉर विच थिटा टॅन ऑफ 45 इज इक्वल टू 1. टॅन 45 1 असते. मग इथं एक्स प्लस वाय बरोबर काय पाहिजे, दिस एक्स प्लस वाय मस्ट बी 45 म्हणजे एक्स प्लस वाय ची किंमत किती पाहिजे 45
डिग्री पाहिजे. आता हे रॅडियनमध्ये विचारलंय. रॅडियनमध्ये विचारलं त्याला 45 काय करा, सॉरी π/180 काय करायचं, हे डिग्रीमध्ये आहे. रॅडियनमध्ये घेण्यासाठी फक्त त्याला π/180 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आता हे सिम्प्लिफाय करा. 45 4 जा 180 येईल, म्हणजे लास्टला काय येईल, π/4 येईल. सो व्हॉट वी गेट, x plus y is equal to π/4. So in this way we have to find the value of x plus y is equal to π/4. Next example of trigonometry. What is asked? Evaluate without using calculator tan 85 degree minus tan 40 upon 1 plus tan 85 degree tan 40 degree. This is also we have to using formula. हे फॉर्म्युलाच्या सहाय्याने सोडवायचे. हे 85 त्याला a म्हणा, हे 40 ला b म्हणा. So this is a, this is b. So this is in the form. हे कोणत्या फॉर्म मध्ये, तर tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. So what is tan a minus tan b? This is nothing but tan of a minus b. So using this, या फॉर्म्युलाचा वापर करायचा. हे जे एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये a आणि b व्हॅल्यू ठेवा आणि कोणता फॉर्म्युला येते ते बघा. इथं मायनस असेल तिकडे लेफ्टला पण मायनसच असते, म्हणजे tan a minus b. युजिंग दिस, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ दिस, याची किंमत काय, tan 85 डिग्री मायनस tan 40 डिग्री अपॉन 1 प्लस tan 85 डिग्री इंटू tan 40 इज इक्वल टू a tan a म्हणजे काय, तर 85 मायनस b म्हणजे 45. या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. 40 which is equal to 85 minus 40. This will be tan of 45 and which is equal to tan 45 is equal to 1. So it is very simple. Simply we have to use this formula. या फॉर्म्युलाचा फक्त वापर करायचा आहे. a बरोबर 85, b बरोबर 40 ठेवा. So this will be tan a minus b which is tan 45 and which is equal to 1. See this example of straight line. What is asked? Find the equation of straight line passing through the point of intersection. हे दोन लाईन्स आहेत, x plus y is equal to 4 आणि दुसरी आहे 2x plus y is equal to 4. यांचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे याच्यामधून ही लाईन पास होते L आणि इकडे x ऍक्सिस आहे, x ऍक्सिस. हे दोन्ही काय पॅरलल आहेत. सो दिस विल बी लाईक दिस. आता आधी काय करायचं, तर हा P जो आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन P हे शोधायचा. सो टू फाइंड फर्स्ट, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, टू फाइंड P, हा P पॉइंट ऑफ इंटरसेक्शन शोधायचा. त्यासाठी काय करायचं, सॉल्व दिस टू इक्वेशन. सॉल्विंग दिस टू इक्वेशन्स यू हॅव टू सॉल्व. Solve this two equation. 2x plus y is equal to 4 आणि x plus y is equal to also 4. हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे बाय इलिमिनेशन ऑफ व्हेरिएबल. हे y दोन्हीचा कोएफिशियंट सारखा आहे, त्यासाठी इथे सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर याचं साइन चेंज होईल, मायनस, हिअर ऑल्सो मायनस, दिस ऑल्सो मायनस, आणि सबट्रॅक्शन करा. या ठिकाणी 2x मायनस x x येईल, हे प्लस y मायनस y कॅन्सल होईल, 4 minus 4 this will be 0. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली. नाउ पुट दिस व्हॅल्यू x इक्वल टू 4 इन दिस 1. या कुठल्याही एका इक्वेशन मध्ये x ची किंमत ठेवा या ठिकाणी. सो देअरफॉर पुट इन इक्वेशन 1. सो व्हॉट हॅपन, 2x, x म्हणजे काय 0, प्लस y इज इक्वल टू 4. देअरफॉर व्हॉट वी गेट हिअर, y इज ऑल्सो 4. सो x इज 0, y इज 4. म्हणजे हा P जो आहे पॉइंट x1 y1 तो आपल्याला काय मिळाला, 0, x कोऑर्डिनेट 0 आणि y कोऑर्डिनेट 4. सो दिस इज पॉइंट P x1 y1 विच इज इक्वल टू 0 4. नाउ सेकंड पार्ट जो आहे तो स्लोप. आता स्लोप काय, तर L ही जे आहे, L गिव्हन याचं जे इक्वेशन, ज्याचं इक्वेशन शोधायचं आहे, L is parallel to x axis. L is
parallel to x-axis. Now slope of x-axis. Slope of x-axis. X-axis चा slope किती असतो? 0 असतो. Now two lines are parallel. Two lines are parallel. L1 parallel to L2. Then M1 is equal to M2. जे दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्याचे स्लोप सारखे असतात. आता ही L एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे आणि एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 आहे. देअरफॉर स्लोप ऑफ L say denoted by M, which is also 0 because these two lines are parallel and x-axis slope is 0. Now we have to find equation of tangent, equation of straight line. Equation find करायचे. Equation find करण्यासाठी आपल्याकडे हे पॉइंट आहे and this is slope. काय करायचं, हे पॉइंट आणि स्लोप दिलेला आहे. Therefore by using काय वापरायचं, therefore by slope point form. आणि स्लोप पॉइंट फॉर्मचा हा फॉर्म्युला आहे. y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. नाव पुट व्हॅल्यूज. y मायनस y1 ही जी व्हॅल्यू आहे 0.4 तीच काय x1 y1 आहे. सो y मायनस y1 y मायनस y1 y1 म्हणजे काय 4 विच इज इक्वल टू m. m म्हणजे स्लोप ऑफ L किती आहे तो 0. x मायनस x1 x1 म्हणजे काय 0. x1 ची व्हॅल्यू काय 0. सो व्हॉट वी गेट y मायनस 4 is equal to 0 into this bracket will be 0. So we get y is equal to 4. So this is a required equation of straight line. Y is equal to 4. Now see this very important example of statistic. स्टॅटिस्टिक मधला अत्यंत महत्त्वाचा एक्झाम्पल आहे. नेहमी परीक्षेमध्ये विचारला जाणारा एक्झाम्पल आहे. फाइंड द मीन डेव्हिएशन. मीन डेव्हिएशन विचारतात रॉ डेटासाठी. अशा पद्धतीचा डेटा देतात 3, 6, 5, 7, 10, 12, 15 आणि 18. आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं पहा. त्यासाठी आपल्याला टेबल प्रिपेअर करावा लागतो. पहिल्या कॉलममध्ये काय करायचं, या ज्या किमती दिलेल्या या कॉलममध्ये लिहून घ्यायचे. नंतर एक्स आय मायनस एक्स बार करायचे. एक्स बार म्हणजे काय तर मीन. मीन म्हणजे काय तर सिग्मा एक्स अपॉन एन. म्हणजे ही एक्स आय जे दिले त्याचे सम करायचे. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सम करायचे. विच इज इक्वल टू 76. ही सम कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने करा. समेशन एक्स आय इज इक्वल टू 76 विच इज इक्वल टू 76 अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. एन म्हणजे काय इथे असणारे ऑब्झर्वेशनची एकूण संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. सो दिस विल बी n इज इक्वल टू 8. सो दिस इज एक्स बार. एक्स बार इज इक्वल टू 76 अपॉन 8 विच इज इक्वल टू 9.5. आता हे एक्स बार जो आहे तो प्रत्येक व्हॅल्यूमधून काय करायचं सबट्रॅक्ट करायचं. ही एक्स आहे 3 मायनस 9.5, 6 मायनस 9.5, 5 मायनस 9.5. प्रत्येकातून एक्स आय मायनस एक्स बार 7 मायनस 9.5, 10 मायनस 9.5, 12 मायनस 9.5, 15 मायनस 9.5 आणि 18 मायनस 9.5. प्रत्येक एक्स आय मधून हे एक्स बार म्हणजे मीन सबट्रॅक्ट करायचं आहे. सो यूज कॅल्क्युलेटर टू राईट व्हॅल्यू. दिस इज minus 6.5, this is minus 3.5, this is minus 4.5, this is minus 2.5, this is minus 0.5, 12 minus this will be 2.5, this will be 5.5 आणि याची किंमत येते 8.5. हे झाले एक्स आय मायनस एक्स बार. आता डी आय म्हणजे काय तर डेव्हिएशन. याची फक्त ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची एक्स आय मायनस एक्स बारची. इथं जे एक्स आय मायनस एक्स बार शोधला आहे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर या ठिकाणी काय करायचं त्याची ॲब्सोल्यूट म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. मायनस 3.5 इथं 3.5 घ्या. हे मायनस आहे इथं प्लस घ्या. ठीक आहे. मायनस 2.5 2.5 मायनस 0.5 0.5 हे 2.5 ॲज इट इज. दिस इज 5.5 आणि हे 8.5. सो दिस इज डी आय. डी आय म्हणजे काय इथं जे व्हॅल्यूज काढले त्याची पॉझिटिव्ह घेतली. आता ह्याची डी आयची
कॉलमच्या एंडला काय करायचे, समेशन करायचे, म्हणजे सिग्मा डी आहे. तो सिग्मा डी आहे किती येतो, 34. सो यू हॅव टू यूज हिअर कॅल्क्युलेटर. इथं पण केअरफुली कॅल्क्युलेटर वापरून याची सम, करेक्ट सम शोधायची, विच इज इक्वल टू डी आय किती आला, 34 समेशन डी आय. हा त्याचा फॉर्म्युला आहे. हे आपल्याला शोधायचे मीन डेव्हिएशन अबाउट एक्स बार. आणि हा मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, सिग्मा डी आय अपॉन एन. सिग्मा डी आय म्हणजे या कॉलमची सम विच इज 34. एन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, जे इथं 8 व्हॅल्यू घेतले एनची, तीच या ठिकाणी घ्यायची. सो दिस इज 34 अपॉन 8 विच इज इक्वल टू 4.25. So this is a required answer, mean deviation about x bar. Example of range and coefficient of range. ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारला जाणार हे एक्झाम्पल आहे. फाइंड रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ द फॉलोइंग डेटा. हे एक्झाम्पल परीक्षेमध्ये 3 मार्कासाठी विचारतात. दिस इज फॉर 3 मार्क्स. या ठिकाणी क्लास इंटरवल दिले असतात आणि फ्रिक्वेन्सी दिली असते. आता या ठिकाणी जे क्लास इंटरवल दिले असतात दे आर नॉट कंटिन्युअस क्लास इंटरवल, म्हणजे हे दोन्ही सारखे नसतात. पहिल्या क्लासचं जे अप्पर लिमिट आहे, दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट नॉट इक्वल टू असतं. म्हणजे 19 आणि 20 हे सारखे नसतात. दिस अप्पर लिमिट लोअर लिमिट आर नॉट. सो दिस इज कॉल्ड ॲज अ डिसकंटिन्युअस. हे जे दिलेलं असते डिसकंटिन्युअस क्लास इंटरवल दिलेले असतात. आता आपल्याला जे शोधायचे ते रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज. त्यासाठी क्लासेस काय करायचं, कंटिन्युअस करून घ्यायचे. ते कंटिन्युअस करण्यासाठी काय करायचं, हे जे आहे याच्यामध्ये -0.5 करायचं आणि जे अप्पर लिमिट आहे त्याच्यामध्ये +0.5 करायचं. लोअर लिमिटमधून 0.5 सबट्रॅक्ट करायचं, अप्पर लिमिटमध्ये ते ॲड करायचं. आणि जे क्लासेस आहेत ते आधी कंटिन्युअस करून घ्यायचे. सो 10 -0.5 इथं 9.5 येतं. 9.5 मायनस ह्याच्यामध्ये ॲड करायचे 19.5. परत इथं सबट्रॅक्ट करायचे, लोअर लिमिटमधून सबट्रॅक्ट करायचं, अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं. हे 32 मायनस 0.5 सबट्रॅक्ट करा, 29.5 येईल. मायनस दिस इज अप्पर लिमिटमध्ये काय करायचं, ॲड करायचं +0.5. 39.5 टू 49.5. इथं 50 मधून सबट्रॅक्ट करतो याच्यातून, म्हणजे 49.5 टू 59.5 आणि 59.5 टू 69.5. आता याचे जे क्लासेस आहेत ते कंटिन्युअस आहेत. कंटिन्युअस क्लासेस म्हणजे काय, ते दिस अप्पर लिमिट इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ नेक्स्ट क्लास. ह्या क्लास पहिल्या क्लासचा अप्पर लिमिट आणि नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट हे दोन्ही कसे असावे लागतात, सारखे असावे लागतात. दिस इज कॉल्ड ॲज अ, इन दॅट केस दिस इज कॉल्ड ॲज अ कंटिन्युअस क्लास इंटरवल. आता हे कंटिन्युअस क्लास इंटरवल झाल्यानंतर आपल्याला रेंज शोधायची. रेंज म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल रेंज इज इक्वल टू L मायनस एस. L मायनस एस म्हणजे काय, तर लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. याच्यातली लार्जेस्ट व्हॅल्यू कोण, तर हे 69.5 जे आहे त्याला लार्जेस्ट म्हणायचे आणि 9.5 आहे त्याला स्मॉलेस्ट व्हॅल्यू असं म्हणायचे. या ठिकाणी दिलेली फ्रिक्वेन्सी फक्त कॅरी करायची, कॅल्क्युलेशनमध्ये कुठेही वापरायची नाही. कीप दिस ॲज इट इज. हे स्मॉलेस्ट असेल, हे लार्जेस्ट असेल. अशा पद्धतीनं क्लासेस कंटिन्युअस केल्यानंतर दिस 9.5 ही जी 9.5 व्हॅल्यू आहे दिस इज कॉल्ड ॲज अ एस, म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय असेल, एस आहे. आणि लार्जेस्ट व्हॅल्यू 69.5. फक्त इथं किंमत ठेवायची, इज इक्वल टू 69.5 मायनस 9.5 विच इज इक्वल टू 60. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ रेंज. आणि कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला L मायनस एस अपॉन L प्लस एस, म्हणजे काय 69.5 मायनस 9.5 आणि 69.5 प्लस 9.5. इथं न्यूमरेटरला मायनस आहे, डिनॉमिनेटरला प्लस आहे, ते लक्षात ठेवायचे. आणि याची किंमत तुम्ही कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं डायरेक्ट शोधली तरी चालेल, विच इज 0.7594. In this way you have to solve this example of range which is given in question number 4.